शेतकऱ्यांचे आत्मक्लेश व आमरण उपोषण सुरू। गुरु शुक्राचार्य मंदिराचे अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड यांनी गुरु शुक्राचार्य मंदिर येथे आत्मक्लेश आंदोलन व आमरण उपोषण 1 जून 2025 पासून सुरू केले आहे। मंदिर ट्रस्ट कडून जाणून बुजून त्रास दिला जात आहे, त्यामुळे आंदोलन करत आहे, असे गुरु शुक्राचार्य मंदिराचे अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड यांनी म्हटले। या आंदोलनात ग्रामस्थांनी देखील मोठा पाठिंबा दिला। जय शुक्राचार्य। अधिक माहिती मंदिराचे अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड यांनी दिली आहे। बाळासाहेब म्हणूजी आव्हाड या कोपरगाव बेट देवस्थान म्हणजे गुरु शुक्राचार्य महाराज मंदिराचा अध्यक्ष आहे। आणि आज मी हे जे आत्मक्लेश आंदोलन आणि आमरण उपोषण सुरू केलं आहे, त्याच्या मागे एक कारण आहे की मी गेली 25 वर्षापासून महाराजांची सेवा करतो। आतापर्यंत निस्वार्थपणे आणि प्रामाणिकपणे मी महाराजांची सेवा करत आलेलो आहे। आणि याला साक्षीदार असंख्य आपले हजारोनी लाखोनी भक्तगण आहेत आणि संपूर्ण ग्रामस्थ मंडळ आहे की मी आतापर्यंत या मंदिरासाठी काय काय केलेलं हे सर्वांना ज्ञात आहे। परंतु आता सर्व काही चांगलं झाल्यामुळे आणि मंदिराचा विकास झाल्यामुळे आता काही विघ्न संतोषी लोकांनी त्या आमच्या सहकारी ट्रस्टी जे आहेत त्यांचे कान भरल्यामुळे त्यांनी माझ्यावर नको ते आरोप केले की जे ते सिद्ध करू शकत नाही। मी त्यांना खुलं आव्हान दिलेलं आहे की माझ्यावर केलेले आरोप तुम्ही सिद्ध करा। बरं, आरोप पण असे आहे की जे बिनबुडाचे, ज्याला काही अर्थ नाही असे आरोप आहेत। त्या आरोपांच्या विरोधात मी हे आत्मक्लेश आंदोलन सुरू केलेलं आहे की त्यांना मी आवाहन केलेलं आहे की तुम्ही हे आरोप सिद्ध करा। आणि माझ्यावर काय असेल, समजा आता मी या मताचा आहे की कुठल्याही पदावर कोणी किती काळ राहायचं याच्याबद्दल कोणाचा काही आग्रह नसतो। मला माहिती आहे जो येतो तो जातच असतो, त्यामुळे मी या पदासाठी हे आंदोलन करत नाही हे सर्वप्रथम सांगतो। पण मला जर त्यांनी प्रेमाने सांगितलं असतं की बा आता तुम्ही झाले 5-6 वर्ष, तुम्हाला अध्यक्षपदाला झाले, काय झाले असतील ते, ती पण त्यांची मजबुरी असल्यामुळे ते दिवस मला वाढून मिळाले म्हणा किंवा काय असेल, आणि मी त्याचा सदुपयोगच केला। त्या माध्यमातून मी मंदिराचा विकासच केलेला आहे। तुमच्या सगळ्यांना समोर आहे। आपण दरवर्षी पत्रकार परिषद घेतच असतो महाशिवरात्रीच्या उत्सवाच्या निमित्ताने। त्यावेळेस तुम्ही सर्वांना मी प्रत्येक वर्षी काय काय काम केलं आपण हे सर्व मी दाखवत असतो। हे तुम्ही सर्वांनी गेल्या 7-8 वर्षापासून पाहतात। 7-8 वर्षात मंदिरामध्ये झालेला बदल हा सुद्धा आपल्या लक्षात आलेला असेल, हा सर्व भाविकांच्या लक्षात आलेला आहे। लाखो भाविक जे आपले येतात लांब लांबनं, ते सुद्धा प्रत्येक वेळेस आल्यानंतर अचंबितच होतात की आपले हे